तुम्ही आतापर्यंत एक प्रोफेशनल लाईफ जगलात आणि एक ज्याला आपण नोबल सर्व्हिस म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड होता. तर आता हे पब्लिक लाईफ मध्ये येणं, तर त्याच्या मागचं प्रयोजन काय होतं? व्हॉट इज द थॉट? हे राजकारण हे देखील नोबल आहे. आता जे मंडळी यापूर्वी आहेत त्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये त्यांनी ते जर बिघडायचं जर काम असं केलं असेल तर somebody has to take the charge. कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि ते पुन्हा स्वच्छ करावं लागेल. आणि त्या उद्देशानेच हेतूनेच मी खरं तर याच्यात आलो आहे. आणि जी नोबिलिटी एक डॉक्टर म्हणून माझ्या प्रोफेशनने मला दिली आहे, आय थिंक तीच मी कॅरी फॉरवर्ड करेल असं मला वाटतं. नांदगावमध्ये इश्यूज खूप आहेत, तर तुमचा फोकस नेमका कुठल्या इश्यूजवर माझा असेल? फोकस सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टीवर आहे. ते म्हणजे तरुणांना शिक्षण, दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणाची नांदगावला कुठलीही सोय नाही, ती व्यवस्था करणं आणि तरुणांना जास्तीत जास्त कौशल्य देणं, जेणेकरून प्रत्येक तरुण हा स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहू शकेल, त्याला रोजगार प्राप्त होईल आणि मला असं वाटतं तो खरा विकासाचा पाया आहे. त्याचबरोबर बराचसा भाग हा शेतीवर विसंबून आहे आणि इथे शेती सिंचनाची अशी कुठलीही शाश्वत योजना नाही आहे. तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं आणि जास्तीत जास्त जी मंडळी आहे त्यांना रोजगार नांदगावमध्येच उपलब्ध करून देणं, ती एक नेहमी नांदगावबद्दल असं बोललं जातं की खूप पारंपरिक इश्यूज आहेत, जसे रस्ते आहेत, पाणी आहे. तर याच्या बाबतीत काही तुमच्या डोक्यात कल्पना आहेत का, की हे कसं सॉल्व्ह होऊ शकतं? खरं तर आम्ही धरणांनी वेढलेलो आहोत, परंतु इथे खरं तर पाण्याचा दुर्भिक्ष आहे. नांदगाव तसं भौगोलिकदृष्ट्या पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. इथली माती सुद्धा पाणी जास्त होल्ड करत नाही, तसा भौगोलिकदृष्ट्या ती सुद्धा वीक आहे. तर त्या अनुषंगाने पाण्यासाठी सिंचनाच्या योग्य योजना, त्यासाठी योग्य नियोजन आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की पाण्यासाठी जे आहे ते खरं तर नारपार सारख्या योजनेमध्ये नांदगावचं नाव घेतलं गेलं पाहिजे होतं. गेल्या 15 वर्षापासून कुठलाही भूमिपुत्र लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कुठल्याही प्रश्न जे आहे ते आत्मीयतेने सोडवलेले गेले नाही, असं माझी भावना आहे, अशी माझी मत आहे. एकंदरीतच तुम्ही आता एक शब्द वापरलात की भूमिपुत्र आहात, तर ती आत्मीयता तुमच्या बाबतीत तुम्हाला बाकीच्यांची कशी वाटते, की त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय? डेफिनेटली जे बाहेरून आयात केलेले उमेदवार आहेत, मला असं वाटतं ते फक्त व्यावसायिक राजकारणापुरते मर्यादित राहतात, निवडणुकांपुरतं मर्यादित राहतात. परंतु माझी नाळ जी आहे या तालुक्याशी आहे, माझा भूमिपुत्र आहे, प्रत्येक व्यक्तीशी माझं भावनिक नातं आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे वैयक्तिक प्रश्न देखील असतात ते माझेच प्रश्न आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे फक्त रस्ते, पुतळे किंवा शेड्स यापुरतं मर्यादित न राहता लोकांच्या घराघरातले प्रॉब्लेम सोडवण्यात मला जास्त रस राहील आणि मला असं वाटतं तेच माझं सूत्र राहील. ऑल द बेस्ट. थँक्यू.